राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे मधमाशांनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत। ही घटना आज सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावातील विठ्ठल मंदिर शेजारी घडली आहे। जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दुपारी 1 वाजता CPR रुग्णालयातून मिळाली आहे। सदाशिव लक्ष्मण कुपले वय 70, बाबूराव शामराव कुपले वय 65, आनंदीबाई सदाशिव कुपले वय 65, उत्तम सदाशिव कुपले वय 40, मोहम्मद रफिक कासिम साहेब शेख वय 36 अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की येळवडे गावातील विठ्ठल मंदिराशेजारी असणाऱ्या नारळीच्या झाडावर मधमाशांचं मोठं पोळं आहे। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सदाशिव लक्ष्मण कुपले हे देवदर्शनासाठी विठ्ठल मंदिरात जात असताना अचानकपणे मधमाशांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। त्यांना या मधमाशाच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी बाबूराव शामराव कुपले, आनंदीबाई सदाशिव कुपले, उत्तम सदाशिव कुपले गेले होते। यावेळी मधमाशांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला। त्या हल्ल्यात तेही जखमी झालेत। शेजारी असणाऱ्या लोकांनी या सर्व जखमींना राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं। मात्र त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत झाली आहे।